शिक्षण, लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर. लोकजागर श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमात आपण ऐकूयात अमरावती जिल्ह्यात पर्यावरण संरक्षणासाठी सातत्याने उपक्रम राबविणारे शिक्षक विदा पवार यांची पर्यावरण संरक्षण या विषयावर आशिष गावंडे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. श्रोते हो, नमस्कार. कार्यक्रमामध्ये मी आशिष गावंडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, आज जग प्रगतीकडे धावत असताना निसर्ग मात्र मागे पडतो आहे. जल, जमीन, जंगल आणि हवा या चारही घटकावर मानवी हस्तक्षेप वाढत चालला आहे. दुर्मिळ वनस्पती नष्ट होत आहेत, प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो आहे आणि पारंपरिक निसर्गस्नेही जीवनशैली हळूहळू विस्मरणात जात आहे. अशा काळात केवळ बोलून नाही तर प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण संरक्षणाचा वसा जपणाऱ्या व्यक्ती समाजाला दिशा देतात. आज आपल्यासोबत असेच एक ज्येष्ठ पर्यावरण कार्यकर्ते, शिक्षक आणि सामाजिक चळवळीचे सक्रिय नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व आहेत. आजच्या या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण संवाद साधणार आहोत विदा पवार सरांशी. विदा पवार हे शिक्षण क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्व असून ते अमरावती येथील प्रभात एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आहेत. सनशाईन प्रायमरी इंग्लिश स्कूलचे सचिव व अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. पर्यावरण संवर्धन, निसर्ग संस्कार, दुर्मिळ वनस्पतीचे जतन, गावरान आंब्यांच्या जाती टिकवण्यासाठी कोया संकलन, इको फ्रेंडली उत्सव तसेच प्लॅस्टिक कॅरीबॅग हटाओ, वसुंधरा बचाओ यासारख्या उपक्रमांमध्ये त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. सर, स्टुडिओमध्ये मी आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना नमस्कार. सर, आज आपण पर्यावरणाबद्दल बोलतो पण प्रत्यक्ष कृती कमी दिसते. तर निसर्ग संवर्धन ही आता निवड न राहता गरज बनली आहे. अगदी बरोबर. आणि ती गरज या सृष्टीमध्ये प्रत्येक जो सजीव आहे त्या सजीवाला जर जिवंत राहायचं असेल, सर्वाईव्ह व्हायचं असेल तर निसर्गाला संवर्धन केल्याशिवाय, त्यासाठी काम केल्याशिवाय कोणीच या ठिकाणी जिवंत राहणार नाही. आणि म्हणून पर्यावरण संवर्धन आणि निसर्गस्नेही जीवनशैली जोपर्यंत आपण सर्व लोक अंगीकारत नाही तोपर्यंत पर्यावरणाचा होणारा जो ऱ्हास आहे तो ऱ्हास आपण थांबवू शकणार नाही. आणि म्हणून आजची ही काळाची गरज आहे. जर जीव, जमीन आणि जंगल या सर्वांना आपल्याला साबीत ठेवायचं असेल तर. बरोबर. प्रभात निसर्ग संस्कार मंडळ स्थापन करताना आपण कोणत्या उद्दिष्टावर भर दिला होता? प्रभात निसर्ग संस्कार मंडळ हे कोल्हापुरी गेट, हनुमान नगर या भागामध्ये आम्ही स्थापित केलं. आणि ते स्थापन करण्यामागचा जो मूळ उद्देश होता तर जे आज मुलं प्लास्टिकचा अतोनात असा वापर करतात, वेगवेगळ्या प्लास्टिकच्या आपण वस्तू वापरतो, आपल्या जगण्यात जे काही खाण्याचे पदार्थ आपण घेतोय ते सुद्धा पॅक केलेल्या प्लास्टिकच्या वेगवेगळ्या डब्यांमधनं घेतो आहे. आपण बाजारात जात असतानाही वेगवेगळ्या कॅरीबॅग्स आपण घरात आणतो आहे आणि नको तेवढा कचरा या ठिकाणी निर्माण करून या धरती मातेला आपण मोठ्या ओझ्याखाली नेतोय. तेव्हा लहान बालकांमध्येच वयाच्या 6व्या-7व्या वर्षापासून जर का आपण निसर्ग संवर्धनाची जपणूक करणारी जर बीज त्यांच्यामध्ये संस्काराच्या रूपात आणली तर हे बालक नक्कीच येणाऱ्या काळामध्ये हे निसर्गदूत म्हणून कार्यशील होतील आणि काम करतील. हा उद्देश निसर्ग संस्कार मंडळाच्या स्थापनेत होता. बरोबर. आपल्या परिसरामध्ये दुर्मिळ होत चाललेल्या वनस्पती ओळखून त्यांचं नोंद घेण्याचं काम आपण केलेलं आहे. ते काम कसं केलं? प्रत्येक जीव हा एक दुसऱ्याशी संबंधित आहे. निसर्गातील प्रत्येक घटक हा प्रत्येकाशीच जोडून आहे. त्याशिवाय आपण धर्तीवर जगूच शकत नाही. ज्याला आपण जैवविविधता म्हणतो, बायोडायव्हर्सिटी म्हणतो, ती आपल्याला जोडून ठेवायची आहे. आणि मग अशा वेळी ज्या दुर्मिळ होत जाणाऱ्या वनौषधी असतील, रोपं असतील, त्याचा आपल्याशी असणारा संबंध, पर्यावरणावर असणारा त्याचा संबंध, जलस्रोतांच्या संदर्भामध्ये त्याचं असणारं अत्यंत महत्त्व हे आम्ही त्या ठिकाणी लक्षात घेऊन आमचं कार्य सुरू केलं. बर. या वनस्पतींचे औषधी, पोषणमूल्य व पर्यावरणीय महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवताना कोणत्या पद्धती वापरल्या? हा एक अतिशय आशिषजी छान प्रश्न आपण केला. त्यासाठी आम्ही वेगवेगळी शाळा, महाविद्यालय या विदर्भातील जवळपास
650 शाळांमध्ये जाऊन आम्ही त्याचा प्रसार आणि प्रचार केला. आणि प्रेयरच्या वेळी त्या शाळेमध्ये आम्ही कार्यक्रमांचं आयोजन केलं. त्याकरता प्रभात आरोग्य साधना नावाचं आणि एक प्रभात सौंदर्य साधना नावाची 2 पुस्तिका सुद्धा आम्ही प्रकाशित केल्या. आणि त्या पुस्तिका विद्यार्थ्यांना निशुल्क रूपामध्ये वितरित केल्या, ज्यात आपल्या अवतीभोवती असणाऱ्या वस्तूंचा आपण वापर करून आपल्या आरोग्याला कसं चांगलं ठेवू शकतो, तेही पर्यावरणाची हानी न करता, विशेष असा कोणताही खर्च न करता. तसंच सौंदर्य साधनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज प्रत्येकाला सुंदर दिसावंसं वाटतं. एखादा म्हातारा व्यक्ती असला तोही डाय लावण्याचा प्रयत्न करतो, त्यालाही सुंदर दिसावंसं वाटते. मग अशा वेळी आपल्या अवतीभोवती ज्या काही वस्तू आहेत निसर्गामध्ये आहेत त्याचाच वापर करून आपण आपली सौंदर्य साधना कशी साधू शकतो हे त्या पुस्तकातनं व्यक्त केलेलं आहे. त्यात अशी जवळपास 70 ते 80 वेगवेगळे नुस्खे सुद्धा आम्ही दिलेले आहे आणि ते लोकांमध्ये वापरल्यानंतर अनुभवातनं सिद्ध झालेल्या त्या गोष्टी आहे. आणि मग लोक, विद्यार्थी हे निसर्ग संरक्षणाच्या दृष्टीनं त्या कामी लागलेले आहे. कारण जोपर्यंत एखादी वस्तू आपल्या उपयोगाची आहे असं कळत नाही तोपर्यंत माणूस त्याचं संवर्धन करत नाही. हे नेमकं हेरून आम्ही प्रसार आणि प्रचार जनजागृतीतून केलेला आहे. दुर्मिळ होत चाललेल्या गावरान आंबा टिकवण्यासाठी त्याच्या कोया जमा करून त्या शाळांमधून विविध कार्यशाळेचं आपण आयोजन केलेलं आहे. तर त्या संदर्भात आता आम्हाला सांगा. आम्ही अमरावती शहरामध्ये आदरणीय प्राध्यापक प्रकाश लड्डा सर असोत की आदरणीय वन्यजीव क्षेत्रामध्ये काम करणारे प्राध्यापक निशिकांत काळे सर असो, या सर्वांचं मार्गदर्शनामध्ये अमरावती शहरात जेव्हा आंबे येण्याची वेळ असते, लोक रस करत असतात, तर आम्ही वर्तमानपत्रातनं आवाहन करतो की रस खा तुम्ही आणि कोया घेऊ आम्ही, अशा प्रकारचा एक प्रचार करतो. आणि शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांकडनं कोया जमा करतो. त्या जमा केलेल्या कोया वाळवल्यानंतर त्या शाळेत जाऊन आम्ही कार्यशाळा घेतो आणि मुलांकडनं रोपं तयार करून घेतो. ती रोपं तयार झाली की त्याच ठिकाणी आम्ही 6 महिन्यापर्यंत ती वाढवतो. आणि ज्या ज्या विद्यार्थ्याचा बर्थडे असेल, वाढदिवस असेल, कोणाकडे स्मृती दिन असेल तर त्या दिवसाला आम्ही ते त्याला भेट देतो. आणि जर का एखाद्या विद्यार्थ्याने ते रोपटं 1 वर्षपर्यंत जगवलं तर त्याला वृक्षमित्र म्हणून एक प्रमाणपत्र देऊन सुद्धा आम्ही गौरवित करतो. आज अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात मोठमोठ्या कॉलनीजमध्ये, वस्त्यांमध्ये आंब्याची जी वृक्ष वाढलेली आहे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मनस्वी समाधान होतं की माझ्या वृक्षमित्रांनी छान काम केलेलं आहे. वा, फारच अतिशय चांगला उपक्रम आहे हा, ज्यामुळे जो आपला मूळ आंबा आहे, ज्याला आपण गावरान आंबा म्हणतो, हा आजही टिकून आहे आणि त्याची चव येणाऱ्या पिढ्यांनाही त्यामुळे चाखता येईल. नक्कीच. हा जो उपक्रम आहे, स्थानिक जैवविविधता जपण्यासाठी असे उपक्रम किती महत्वाचे असतात? या उपक्रमांचं फार मोठं असं महत्व आहे. कारण साध्या मुंगीपासनं तर गोम नावाच्या जीवापर्यंत, तिथून तर एका अजगरापर्यंत प्रत्येकच जीव आणि प्रत्येक वनस्पती, मग साधं गवत असू द्या की नागवेल असू द्या, ह्या प्रत्येकाचाच कुठं तरी संबंध एक दुसऱ्याशी आहे. जर आपण जैवविविधता टिकवली नाही तर आज जो आम्ही वन्य जीवांचा मानवी संघर्ष अनुभवतो आहे तो अनुभव हा फार गंभीर स्वरूपात होईल आणि मग मानवाचं अस्तित्वच विफल होऊन जाईल. या ठिकाणी तो जगू शकणार नाही. आणि म्हणून जैवविविधता सांभाळणे ही आज काळाची गरज आहे. बरोबर. बरेच उपक्रम राबवत असताना आपण लहान विद्यार्थ्यांवर भर दिलेला आहे. तर लहान वयात निसर्ग संस्कार रुजवले तर समाजात काय सकारात्मक बदल होऊ शकतात असे आपल्याला वाटते? आशिषजी, फार चांगला प्रश्न आहे. जर आपण लहान बालकांमध्ये निसर्गाच्या संदर्भात या बाबत धडे दिले, संस्कार दिले, तर त्या विद्यार्थ्यामध्ये दया नावाची गोष्ट आणि निसर्गाच्या प्रती कृतज्ञता जी आहे ती भावना त्याच्यामध्ये येते आणि त्याचा त्याच्या दैनंदिन व्यवहारावर, लोकांशी बोलत असताना सर्व गोष्टीवर परिणाम होतो. कारण जो निसर्ग साधनेत जातो, ज्याला निसर्ग कळतो, तो कधीही क्रोधी होत नाही, तो कधीही आतंकवादी बनत नाही. त्याच्यामध्ये मानवी मूल्य
समोर येऊन श्रमप्रतिष्ठेला मोठं स्थान त्यानं प्राप्त होतं. बरोबर. हे तर झालं लहान मुलांबाबतीतच्या संस्कारावर. पण सामान्य नागरिकांनी प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणकोणत्या छोट्या छोट्या सवयी आहेत ह्या अंगीकाराव्या आणि कोणकोणत्या सवयी बदलाव्या असं आपल्याला वाटते? मोठ्या माणसांनी प्रथमतः गाड्यांचा जो वापर आहे तो कमी केला पाहिजे. ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी सार्वजनिक जी वाहन व्यवस्था आहे त्याचा आपण वापर करावा. लहान सहान कामासाठी आपण दुचाकी, चारचाकी गाड्या ह्या वापरायला नको. शिवाय बाजारात जात असताना आपण आपल्या घरून स्वतःची एक पिशवी नेली पाहिजे. कुठल्याही कॅरी बॅग्स वगैरेची आपण मागणी करू नये. आपल्या घरामध्ये पिशव्या बनवण्यासाठी काही वेगळं साहित्य लागत नाही. ऊन दिलेल्या साड्या असतात, त्या जर आपण स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्याच्या पिशव्या तयार केल्या आणि जे गाडीवाले कॅरी बॅगमध्ये साहित्य देतात त्यांना जर आपण त्या पिशव्या दान म्हणून दिल्या तर त्यातून सुद्धा मोठं या ठिकाणी निसर्गहित साधता येतं. साडीदान अभियान सुद्धा आपण चालू केलं होतं. तर या अभियाना मागचा विचार काय होता आणि तो कसा आकारायला आला? आम्ही अमरावतीला एक विदर्भ पर्यावरण परिषद ही विदर्भव्यापी 3 दिवसाची निवासीय अमरावतीला आयोजित केली होती आणि त्या परिषदेचा विषय होता निसर्ग स्नेही जगण्याच्या दिशा. आणि त्याला जलतज्ञ राजेंद्र सिंह अमरावतीला आले होते आणि त्यातनं ही कल्पना माझ्या डोक्यात आली की जिकडे बघावं तिकडे प्लास्टिकच प्लास्टिक असते. मोठमोठे सप्ताह होतात, भागवत होतात, मोठे कार्यक्रम होतात. त्या ठिकाणी डिस्पोजेबल जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा फार वाईट वाटतं, कारण जमिनीत पाणी मुरत नाहीये, जमीन बंजर होते आहे. अशा वेळी जर आपण अल्टरनेटिव्ह देऊ शकलो तर तो कोणता? म्हणून मग आम्ही मोठमोठ्या भागवताच्या ठिकाणी जाऊन लोकांना आवाहनं केली. लोकांनी आमच्याकडे वापरून टाकून दिलेल्या साड्या आणून दिल्यात. त्या साड्यांच्या आम्ही ज्या वंचित घटकातील बाया आहे, अपंग आहेत, ज्यांना निराधार आहे, कोणी सांभाळणारा नाही, अशा महिलांकडनं त्या पिशव्या तयार करून घेतल्या. आशिषजी, तुम्हाला सांगताना मला आनंद होईल की त्या काळामध्ये आम्ही जवळपास 25 ते 30 हजार पिशव्या बनवलेल्या आहेत. त्यातील अजूनही 1200 पेक्षा जास्त पिशव्या माझ्याकडे आहे. त्या अमरावतीत आम्ही लोकांमध्ये वाटल्यात आणि जागृती केली. सुरुवातीला लोकांना ती पिशवी न्यायला कसं तरी वाटत होतं, पण नंतर मात्र लोक आमच्याकडे पिशव्या मागायला लागले. त्यात तेव्हाचे तत्कालीन पालकमंत्री असू द्यात किंवा आमचे जिल्हाधिकारी असू द्यात, प्रदूषण नियंत्रक मंडळाचे अधिकारी असू द्यात, महाराष्ट्र शासनानं सुद्धा आम्हाला सहकार्य केलं. अच्छा, तर हे जे 25,000 पेक्षा जास्त कापडी पिशव्या तुम्ही तयार केल्या आणि त्या इतरांना वाटप केल्या, त्यामध्ये जे फेरीवाले आहेत, भाजीवाले आहेत आणि फळ विक्रेते यांना तुम्ही दिले आणि इतर सामान्य लोकांनाही दिले, तर त्यावेळेस काय अनुभव आला? त्यावेळी लोक आमच्याकडे कुतूहलानं बघायचे की हे तुम्ही कसं करता, मग एवढ्या मोठ्या साड्या कशा जमा केल्यात. अमरावतीतील महिलांना सुद्धा धन्यवाद दिले पाहिजे. त्यांना ही कल्पना पटली की हे नाहीतरी आपण वापरून फेकून देणार आहोत, त्यापेक्षा या ठिकाणी दिलं तर बरं होईल. आणि ज्या बाईने आम्हाला 5 पेक्षा जास्त साड्या दिल्यात त्या बायांचा आम्ही सन्मान सुद्धा केलेला आहे. आणि त्यामुळं मग एक ओघ आमच्याकडे लागला. वेगवेगळ्या कार्यक्रमात आम्हाला बोलावणं येऊ लागलं. आम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी लोकांना माईकवरनं मार्गदर्शन करायला लागलो आणि गठ्ठेच्या गठ्ठे साड्या आमच्याकडे यायला लागल्या आणि साडीदान अभियान अमरावतीमध्ये खूप प्रसिद्ध झालं. प्लास्टिक कॅरीबॅग हटाओ वसुंधरा बचाओ हे अभियान सुद्धा आपण राबवलं. त्याचे काय परिणाम तुम्हाला दिसून आले? हे परिणाम खूप चांगले आहेत आणि याची कल्पना आम्हाला 2003 मध्येच आली, जेव्हा 15 ऑगस्टच्या दिवशी रस्त्यावर मला काही प्लास्टिकचे बनलेले ध्वज खाली पडलेले दिसले. त्यावेळी वाटलं की हा आमच्या राष्ट्रध्वजाचा अपमान आहे आणि या प्लास्टिकमुळं वसुंधरेचा सुद्धा मोठा अपमान होतो आहे. जेव्हा मी पाहतो प्राणी, गायी ह्या ते प्लास्टिक मध्ये पॅक केलेलं अन्न जेव्हा ग्रहण करतात आणि त्यांच्या पोटामध्ये जो त्रास होतो, ते ऑपरेशन्स पाहिली आणि मग हे अभियान आम्ही चालू केलं. ज्या ज्या ठिकाणी प्लास्टिक दिसेल, मग गणेशोत्सव संपल्यानंतर जे निर्माल्य फेकल्या जातं प्लास्टिक्समध्ये ते सुद्धा आम्ही गोळा करण्याचं अभियान राबवलं आणि आज इकडे तिकडे ह्या सर्व गोष्टीचा प्रसार व्हायला लागला. नवीन अजून कार्यकर्ते तयार व्हायला लागले. ते सुद्धा वसुंधरा बचाव करता प्लास्टिकचा वापर कमी करण्याकरता आग्रही आहेत. हे पाहून समाधान वाटतं. बरं, 22व्या विदर्भ
पर्यावरण परिषदेचे आयोजन सुद्धा आपण केले होते. त्याचा विषय सुद्धा आपण सांगितलेला आहे. तरी पुन्हा एकदा या परिषदेविषयी आम्हाला अजून माहिती द्या. 22वी विदर्भ पर्यावरण परिषद जी आहे तर ती अमरावतीला झाली. त्याची पहिली परिषद ही बाबा आमटेंच्या सानिध्यामध्ये झालेली होती आणि सेवाग्रामवरनं हा प्रवास सुरू झाला. कोणत्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन नसलेली, कुठलीही वर्गणी जमा न करणारी अशी अनोंदणीकृत स्वयंसेवी संस्था विदर्भ पर्यावरण परिषद आहे. त्यात संजयजी सोनटक्के असोत, पक्षीमित्र तारक काटे असोत, मोठी मोठी माणसं त्यात काम करतायत. मेधा पाटकरांचं सुद्धा त्याला मार्गदर्शन आहे. त्या परिषदेच्या माध्यमातून आम्ही अमरावतीला 3 दिवस जनजागरण केलं. वेगवेगळे विषय घेतले. त्यात फुलपाखरापासून तर गांडुळापर्यंतचे विषय आले आणि सर्वांचं एकच ध्येय होतं आमचं, निसर्गस्नेही जगण्याची आपल्या दिशा असल्या पाहिजे. आपण बोलतो तसं वागलं पाहिजे. दुसऱ्याला आपल्या वागण्यातनं पर्यावरण स्नेही जर नसू तर फार मोठं नुकसान सहन करावं लागतं. मग ते नुकसान सहन करावं लागू नये आणि मग त्याला पर्याय सुद्धा देता आलं पाहिजे. तर ते काम झालं आणि त्यातनं आम्ही अभ्यासगट निर्माण केले. अमरावती शहरात आजही काही ठिकाणी त्या परिषदेत सहभागी झालेली मंडळी आपापले अभ्यासगट हे कार्यशील ठेवून काम करत आहेत. ही त्याची फलश्रुती आहे. बरं, अमरावती नागरी पर्यावरण मंडळामध्ये सुद्धा आपला सहभाग आहे. नेमकं या मंडळाचं उद्दिष्ट काय आहे आणि कार्य कोणतं आहे? अमरावती नागरी पर्यावरण मंडळ हे गांधी यांच्या नेतृत्वामध्ये काम करतं. मी सुद्धा त्यात आहे. अमरावती शहरामध्ये जो कचरा संकलन केलं जातं ते सर्व कचरा संकलन सुकडी कंपोस्ट डेपो या एकाच ठिकाणी होतं. बरं. आणि त्या कंपोस्ट डेपोची जी मर्यादा आहे डम्पिंग करण्याची ती केव्हाचीच संपलेली आहे. त्यामुळं दूषित हवा पूर्ण अमरावती शहरात येते आहे. त्यामुळं जलस्रोत आजूबाजूचे जे आहे ज्याचा विपरीत परिणाम झाल्यामुळं पीएच वाढलेला आहे. त्यामुळं विभिन्न प्रकारचे आजार झालेले आहेत. मग नागरी पर्यावरण मंडळाच्या माध्यमातून आम्ही मनपा प्रशासनावर त्याचबरोबर हरित लवादाकडे सुद्धा या संदर्भात तक्रारी केल्या आणि अमरावतीच्या कंपोस्ट डेपोचं 4 ठिकाणी वर्गीकरण केलं. त्या कंपोस्ट डेपोवर येणारा जो ताण आहे तो कमी केला आणि आज अमरावती शहरात हवा ही धोक्याच्या पलीकडे गेलेली नाही. आज चांगलं वातावरण निर्माण झालं. त्याकरता अमरावती महानगरपालिकेला पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला. स्वच्छ हवा सर्वेक्षण पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. भविष्यात पर्यावरण संवर्धनासाठी कोणते उपक्रम अधिक प्रभावी ठरतील असं आपल्याला वाटतं? पर्यावरण संवर्धनाकरिता भविष्यामध्ये प्रॅक्टिकली प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये काम केल्या जाणे गरजेचं आहे. जसं विद्यार्थ्यांना एन्व्हायरमेंट EVS नावाचा विषय असतो, तो विषय केवळ कागदोपत्री न राहता प्रश्नोत्तराच्या स्वरूपात परीक्षा म्हणून न राहता जर त्या ठिकाणी कार्यशाळा घेतल्या, जसा कार्यानुभव हा विषय काही वर्षापूर्वी होता तो आपण शासनानं प्रत्यक्षात आणला तर मात्र एक चांगलं काम होईल. त्यासाठी सर्व घटकांनीच काम करण्याची गरज आहे. बरं, शेवटी पर्यावरण संरक्षणाबाबत आमच्या श्रोत्यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? आकाशवाणीच्या रसिक श्रोत्यांना एक विनंती करतो की बाबा रे, तुम्ही जगा, इतरांनाही जगू द्या. जियो और जीने दो हा भगवान महावीरांचा संदेश लक्षात ठेवा, गाडगेबाबांचा संदेश लक्षात ठेवा आणि राष्ट्रसंतांचा संदेश लक्षात ठेवून सर्वांसाठी आपण आणि आपल्यासाठी सर्व एवढं जर लक्षात ठेवलं तर आपली सृष्टी साबित राहील, ती सुजलाम सुफलाम बनेल असं मला वाटतं. आता आपण शेवटच्या टप्प्यात आलेला आहोत इंटरव्ह्यूच्या. तर आपण पर्यावरणाविषयी सर्व चर्चा केलेली आहे. जे काही उपक्रम आपण या अमरावती शहरासाठी राबवले त्या उपक्रमाची माहिती आपण सविस्तर श्रोत्यांना दिलेली आहे. श्रोतेही या उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात, आपला सहभाग देऊ शकतात. सोबतच हा कार्यक्रम अधिक रंजक करण्यासाठी आपल्याला कोणतं गाणं आवडते ते पण विचारणं गरजेचं आहे. तर आपल्या आवडीचं गाणं आता आम्हाला सुचवा. हमराज चित्रपटातील नीले गगन के तले हे गीत. तर श्रोते हो, आपण संवाद साधत होतो विदा पवार सरांशी. सरांचे सामाजिक शैक्षणिक बरेच असे उपक्रम आहेत. सोबतच सरांचं पर्यावरण या विषयामध्ये सुद्धा कार्य आहे आणि भविष्यातले काही उपक्रम जे आहेत तेही ते राबवतीलच.
तर आपण सरांना पुन्हा एक वेळा त्यांच्या वेगळ्या विषयावर साठी आमंत्रित करू. मात्र आजच्या मुलाखतीसाठी आम्ही इथेच थांबतो. सर, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्या श्रोत्यांना पर्यावरणाविषयी आणि आपल्या उपक्रमाविषयी सविस्तर अशी माहिती दिली, म्हणून आमच्या सर्व श्रोत्यांतर्फे मी आपला मनापासून आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. तर श्रोते हो, या मुलाखतीबरोबरच मी आशिष गावंडे आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण लोकजागर या कार्यक्रमात अमरावती जिल्ह्यात पर्यावरण संरक्षणासाठी सातत्याने उपक्रम राबविणारे शिक्षक वी.ता. पवार यांची पर्यावरण संरक्षण या विषयावर आशिष गावंडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य स्नेहल ठाकरे यांचं, तर तांत्रिक सहाय्य नितीन दातीर यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. लोकशिक्षण, लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर. लोकजागर